मन म्हणजे काय? माझ्या माहितीप्रमाणे हे गूढ विज्ञानाला अद्याप उलगडलेले नाही. किंबहुना शरीराचे व्यवहार चालवणारे, मेंदू व्यतिरिक्त न दिसणारे अदृश्य असे काही जीवनाचे व्यवहार चालवित असते, हेच विज्ञानाकडून अनेक वर्षेपर्यंत नाकारण्यात आले आहे. पण तरीही मानसोपचार तज्ज्ञ घडविण्यात येतात. सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्टचे कोर्सेस चालवले जातात. मानसोपचारासाठी औषधे बनवली जातात. मानसोपचार केंद्रे चालवली जातात. मनावर उपचार करतील अशी औषधे रुग्णाला दिली जातात. रुग्णाचा डॉक्टर आणि औषधावर विश्वास असेल तरच रुग्ण बरे होत असतात. तसा तो नसेल तर औषधाचा फारसा उपयोग होत नाही. औषध म्हणून सलाईनचे पाणी देण्यानेही दुर्धर रोग बरे झाल्याची उदाहरणे नोंदविण्यात आली आहेत. फक्त पाणी देण्याने कॅन्सरचा रुग्ण बरा झाल्याची केस दीपक चोप्रा यांच्या पुस्तकात नोंदवण्यात आली आहे. रुग्ण नेमका कशाने बरा होत असतो हे खरे म्हणजे गूढ आहे. पण तरीही रुग्णांवर प्लॅसिबोचे उपचार केले जातात. त्याचे परिणामही चांगले दिसत असतात. किंबहुना कोणत्याही औषधाची पारख करताना प्लॅसिबो टेस्ट केल्या जातात. तशा टेस्ट झाल्यानंतरच औषधाला मान्यता दिली जात असते. रोग हे सायकोसोमॅटिक असतात. अपघात सोडल्यास शरीराला होणारी बरीच दुखणी ही मनाच्या बिघडलेल्या अवस्थेतून होत असतात. अनेक डॉक्टर्स आता हे वास्तव मान्य करतात. सायको म्हणजे मनाशी संबंधित, सोमा म्हणजे शरीर. मनातील काळजा, चिंता, विचारांचा परिणाम शरीरावर होत असतो. मनातील गुंतागुंत कोणत्याही उपकरणातून पाहता येत नाही, कारण मुळात मनच दिसत नाही. रोग्याला प्रश्न विचारून त्याच्या वर्तणुकीवरून काय झाले असेल याचे अंदाज बांधले जातात. रुग्णावर औषधाचे प्रयोग केले जातात. काही वेळा या उपचारांचा चांगला परिणामही दिसून येतो. हे सारे मन म्हणजे काय हे विज्ञानाला माहीत नसताना केले जाते. आश्चर्य त्याचे वाटते. विज्ञानाच्या उपकरणांना जरी मन दिसत नसले तरी ते असते याचा अनुभव साऱ्यांना असतो. या मनाला समजून घ्यायचे म्हणजे अंतर्मुख व्हायला हवे. मनातील विचारांचे वादळ सतत चालूच असते. विचारांचे गरगरणारे आवर्त चालू असताना ते तटस्थपणे नोंदविता येणे यासाठी नियमित सराव लागतो. आपल्या आत चालू असणाऱ्या विचारांकडे तटस्थपणे पाहणे तसे सोपे नसते. विचारांकडे सजगतेने पाहण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतः विचार करायला कधी सुरुवात करतो याचा पत्ता लागत नाही. पण प्रयत्न सोडून चालत नाही. मन म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असल्याने आत उठणाऱ्या विचारांकडे साक्षी भावाने पाहता यायला हवे. मनाच्या गाभ्यात काय येत असते हे तटस्थपणे नोंदीत राहण्याचा सराव दीर्घकाळपर्यंत चालू ठेवावा लागेल. त्यालाच ध्यान असे म्हणतात. त्याचा कंटाळा करून चालणार नाही. आपणही तसा सराव करता का? कृपया आपले अनुभव कळवा ही विनंती आहे. धन्यवाद. Thank you.